हे बघा मित्रांनो, मी आता चालले आमच्या शेतामध्ये. हे आमचा वाडा आहे. मी आता चालले आमच्या शेतामध्ये. तिकडे ना बायका केलेल्या आहेत आम्ही गवत कापणीसाठी. गुरांचा चारा संपलाय म्हणूनसाठी तिथे 2 दिवस झाले गवत कापून ठेवलंय. आता सगळ्या वरंड्या बांधून घेऊन येतात आहे. आता मी चालली आहे शेतामध्ये. हे आमचं मोठं घर जे जुनं होतं ते आता ह्या साईडला घेतलं नाही आहे बांधायसाठी. इथे आता बांधकाम चालू आता करणार आहे. दगड ठेवणी झाली आहे. आता बांधकाम चालू करतील. हे बघा सर्व सामान माल मटेरियल आणून ठेवलेलं आहे. मी चालली आता शेतातून. हे बघा ही सर्व ना आमची जागा आहे. हे बघा किती लांब गेल्यात त्या बायका गवत कापायला. बघा 3 दिवस झालेत आमच्याकडे आहेत गवत कापायला. चिवे बघा किती कापून ठेवलेत. ते गाडी जायला रस्ता नव्हता ना, काढून टाकलं. कशी घराची साठी चरी मारून ठेवली बघा. आता बांधकाम चालू केलं की खालून पायाचे दगड उचलतील. मस्त भरपूर जागा आता मिळेल. जुना घराचं काम आहे ना ते इकडे घेतलं आहे आता. इथे बांधणार जुनं घर. तिथे जरा जागा शॉर्टेज आहे. जागा जरा भरपूर असेल आपल्या घराच्या अवतीभोवती तर आपण काही भाजीपाला करू शकतो ना. माझ्याच घराच्या बाजूला बघितलं ना, मग हे आमचं जुनंच घर आहे. आता मला सोबतील हाय इकडे एक घर, होय की नाही. मस्त गप्पा गोष्टी करायला. हे बघा काय चिव्याचं बेट आहे बघा. बघितलं केवढे मोठे मोठे ते. हे बघा, हे बघा इथे पण आहे. आणि हे कापलं ते इथे होतं शेणकई जवळ. किती चिवे आहेत ते बघा. चिव्याची काय कमी नाही गावामध्ये. चिव्याची काय कोणत्याच झाडाची कमी नाही. हवे तेवढे चिवे, हवे तेवढी झाडं. काजू, फणस, आंबा हे सायाच आहेत बघा. छोटे छोटे रोपर उजून आलेत. ही आमची गुरं आहेत. चरून आली बांधून ठेवलेली आहेत. बकऱ्या तेवढ्या मोठ्या आलेल्या नाही आहेत. या आतमध्ये बकरीचे छोटे पिल्ले आहेत. त्यांना काय मोठ्या बकऱ्यांबरोबर सोडत नाही. गोटी केलेली आहे बकऱ्यांसाठी. बघा वेगळी वाड्यातच. हे छोटं बछडं बघा किती छान वाटतं मित्रांनो. गाय सारखंच आहे. ही आमची गाय आहे. कालू कालू कालू. सर्व महिला कसं वरंडी बांधून आणतात आहे. 2 दिवस झाले गवत कापतात आहे. होय ना ताई. 2 दिवस गवत कापतात आहे आणि आता बांधून सर्व घेऊन येतात आहेत. बघा आपल्या घरातलं सगळं काम हुरकून पैरेपणाला निघतात बघा बाहेर. असं काय नाही का शहरातच बायका काम करतात, कोकणात पण करतात. हे बघा कसं सकाळी आल्यात 9 वाजता, आता 5 वाजेपर्यंत करतील. होय ना ताई. हां बघा या बघा या आई किती वयस्कर आहेत तरी पण काम करतात आहेत. बघा हे आता आमच्या वाड्याजवळ नेऊन ठेवतील. हे बघा, हे बघा कसं ठेवतात आहेत. बघितलं एकावर एक आडवी रचल्यासारखी. हे बघा केवढा आणला नाही त्याला पाणी सकाळपासून. आता कापून सर्व झालं काय हो ताई. अच्छा अजून कापायचं आहे पण हे कापून झालंय तेवढं आणतात आहेत. हे आमच्या नवीन घराची चिऱ्याची गाडी आली बघा. चिरे उतरवतात आहेत. किती चिरा आलेला आहे बघा. अजून तरी कमीच पडणार आहे. आणखी आणणारच आहेत ती लोक. गावी आहे ना हे असलं चिऱ्याचं बांधकाम करतात. वीट नाही चालत इकडे. चिऱ्याचं ना भिंती एकदम मजबूत असतात. बघा दिसतंय तुम्हाला किती लांबून आणतात. वरंड्या किती मोठ्या मोठ्या आहेत ना. गावच्या महिला कशा मजबूत. का सांगू. चुलीवरचं जेवण, शेतात रुजवलेलीच भाजी, केमिकलची बिना केमिकलची म्हणूनसाठी बघा किती मोठ्या मोठ्या वरंडी आणतात डोक्यावरून. त्यात एक वयस्कर बाई सुद्धा आहे.
चुलीवरचं जेवण आणि आपल्या जागेतच उरजवलेली भाजी म्हणूनसाठी बघा गावच्या महिला कशा आहेत ना ठणठणीत. या आई पण बघा कशी एवढी मोठी वरंड आणतात आहे डोक्यावरून. यांच्यासाठी नक्की एक लाईक करा मित्रांनो. कशा सर्व लाईनीत जातात आहेत बघा आणि कशा टाकतात आहेत बघा एकावर एक बरोबर. मित्रांनो कसे वाटले माझे व्हिडिओ? तुम्हाला आवडले तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि या महिलांसाठी नक्की लाईक करा. माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बघा कशा मजबूतीने काम करतात आहे. केवढी मोठी मोठी वरंड आहे बघा. या आईंसाठी नक्की लाईक करा. हे बघा किती वयस्कर आहेत त्या. हे बघा हा सर्व आमच्या गुरांचा चारा आहे. बघा आणखीन आणतात आहेत. निघाले आता सर्व. लाईक करायला विसरू नका मित्रांनो. हे आहे कोकण आहे की नाही. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.